मुळात परभणीमध्ये घडलेला हा जो प्रकार आहे या प्रकाराचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी या ठिकाणी सोलापुरातील समस्त संघटना आणि सर्व पक्ष यांनी एकत्र येऊन जो अन्याय अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने आज मोर्चा काढला। अर्धनग्न आणि मुख मोर्चा होता। सदर मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत आणि सदर मोर्चा हा शांततेच्या स्वरूपात आमची शांतता ही तुम्हाला विचलित करू शकते एवढंच दाखवण्यासाठी होता आणि या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी। मी महत्त्वाचं पुन्हा एकदा हे सांगतो की आमची शांतता तुम्हाला विचलित करू शकते। शासन प्रशासन हे दलितांना जगू न देण्याचं काम करत आहे आणि ते जगू न देण्याचं काम करत असताना आम्हाला कसं जगायचं हे आम्हाला माहीत आहे, कारण बुद्धांनी आम्हाला अहिंसेचा मार्ग दिला आहे आणि अहिंसेच्या मार्गातून किती मोठी क्रांती होऊ शकते हे यातून तुम्हाला दिसतं। संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मूक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे। स्वामीनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे असं गोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे, तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे। संविधानाचे पालन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, परंतु आज खुलेआम प्रत्येक दर 2-3 महिन्याला महापुरुष किंवा संविधानाबाबत छेडछाड किंवा विटंबना केली जात आहे, हे खपून घेतले जाणार नाही। आज जरी आम्ही इथे शांततेने आणि मुक आंदोलन केलं आहे तरी आम्ही आंबेडकरवादी आहोत। आम्ही बुद्धाच्या अहिंसेचा मार्ग वापरून आज आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवत आहोत, परंतु जर वारंवार अशा घटना घडल्या तर या आंदोलनामध्ये तुम्हाला याहीपेक्षा तीव्र आंदोलन इथून पुढे प्रशासनाला दिसेल। घटना झाली आहे, कोंबीन ऑपरेशन करण्यात आलं, हा सर्व समाजाचा काय गुन्हा होता एवढा मोठा की तुम्ही समाजांना कोंबीन ऑपरेशन करून एवढं मारण्यात आले, जीवे मारण्यात आले, परंतु आमच्या महिलांना तुम्ही महिलांना सुद्धा मारलेला आहे। त्या महिलांचा काय दोष होता? त्या महिलांनी काय केलं होतं एवढं की तुम्ही महिलांवर हात उचलला? मग ते पोलीस होते काय जे तुमचं कट रचलेलं होतं ते की तुम्ही महिलांना एवढं मारहाण केलीत? महिलांना साधी जर काय घटना झाली तर तुम्हाला तुमच्या पोलिसांना महिला घेऊनच त्यांना अटक करावं लागतं, परंतु तुम्ही अशा महिलांना मारलात की ते 2-3 दिवस ॲडमिट आहेत ICUमध्ये, त्यांचं सुद्धा काय सांगता येणार नाही। महिलावर तुम्ही अन्याय अत्याचार करता म्हणल्यावर हे महाराष्ट्रात तर नाही तर संपूर्ण भारताला काळीमा फासण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे, परंतु ह्या सरकारने ह्याची दखल घेतली पाहिजे, नाहीतर आमचाही तो जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार। जय भीम।